जेव्हा पण बघून रामचिंद्र म्हणतो तो आपण यमानी आणण्याकरता अधिकार नाही म्हणतो देखते होय हरिकथा तिथं नाही आम्हा सत्ता सदा घोष म्हणजे यमाला सुद्धा यायला राहीनामा असं फार म्हणतात कसं अयोध्यासारखं गौरव सुद्धा भगवंताचं रामचिंद्र कमी नाही समजा त्या ठिकाणी राजा रामाला हे सर्व असा अनुभव होत होतं आपल्या सेवक लोकांना सर्व विचार व्हा सावध राहा असं सांगू लागले दरिद्री झाले भाग्यवंत मूर्ख ते बोलले पंडित गुरुपते स्वरूपवंत दैदिप्यमान तेजस्वी दौदिप्यमान तेजस्वी तर श्रीधर स्वामींनी वर्णन केले कुरूप म्हणजे एकदम बघू वाटत नव्हतो तेवढं काळात कुजून होता बघायसारखं नव्हतं एक वृद्ध म्हातारे म्हणायचे एक सुद्धा नव्हते म्हणजे त्या ठिकाणी आहे तुमचा रामाने जाणून घेतल्या सर्व दरिद्र दुःख सर्व असणारं पळून गेलं जिकडं तिकडे आनंदी आनंद होऊ लागला अयोध्येमध्ये अवतारात श्रीराम विशेष केले क्रोधकाम अवध्या वासिया सुख परमा स्वानंदाचा झाला म्हणजे त्या ठिकाणी कुठलं काही कमी ह्या शब्दाचं कमी असं कुठलंच काही नाही राम जन्मल्या म्हणलं की सर्व आनंदी पसरून गेलं जिकडे तिकडे कुठलं ह्याचं चिंता म्हणून कुठलं काही राहणं तिथे नाही इथं सुद्धा तसंच आहे म्हणून लागतं ग्रही प्रकाशता प्रभाकरा मागकायचा उडे अंधकार ग्रहास्वा मी येतात असतर पळून जाती चौकडी एखादी दुसरीला स्वामी म्हणून तुला एखादी जर एका घरामध्ये कवड उघडा एक कुत्रा आलं जसं तरी माझी कुत्रे गेल्या बाहेरच्या घरचा मालक आल्या जसं भिवून पळून जातं तेवढंच नवीन एखादी अंधारा याच्यामध्ये असणारा सूर्य जर निघाला जसं अंधार जातो तसं त्या ठिकाणी अयोध्यामध्ये जे अंधार जाऊन असणार सर्वीकडे उदय झाला राम जन्मतात